जर तुम्हाला अचानक मतदान कार्डची गरज भासली किंवा तुमचं मतदान कार्ड हरलं असेल तर तुम्ही लगेच कसे डाउनलोड करायचे ते तुम्ही या व्हिडिओत पाहणार आहे। हा अशा प्रकारचा कार्ड तुम्हाला मिळेल जो तुम्ही प्रिंट काढून कुठेसुद्धा वापरू शकता। तर सगळ्यात पहिले करायचं काय तर प्ले स्टोअर ओपन करा आणि वोटर हेल्पलाईन नाव टाकून सर्च करा आणि याला इन्स्टॉल करून घ्या। आता ॲपला ओपन करा। सगळ्यात पहिले तर आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड मागेल, परंतु आपण फर्स्ट टाइम हे ॲप यूज करत आहे त्यामुळे न्यू यूजरला क्लिक करा। इथे आता आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। सेंड OTPवर क्लिक करा। बघू शकता आपल्यासमोर एक लहानसा फॉर्म येईल। फर्स्ट नेममध्ये आपलं नाव टाका, लास्ट नेममध्ये आपले आडनाव टाका। आता इथे जो सुद्धा पासवर्ड आपल्याला ठेवायचा आहे आपल्या मर्जीनुसार टाका। कमीत कमी 8 डिजिट्सचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे। आता तुमच्या मोबाईल नंबरवरती जो OTP आला असेल तो टाका आणि सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक करा। तर आता आपण आपला पासवर्ड तयार केला आहे। ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करा। आता इथे आपला मोबाईल नंबर टाका, जो पासवर्ड आपण तयार केला तो टाका। सेंड OTPवर क्लिक करा। OTP येईल तो टाका आणि लॉगिन नाववर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपण आपल्या लॉगिन ID आणि पासवर्ड तयार करून ॲपमध्ये एंटर झालो आहे। इथे खूप सारे सर्व्हिसेस दाखवले जातील। आपल्याला मतदान कार्ड डाउनलोड करायचं आहे तर त्यासाठी डाउनलोड ई-इपिकवर क्लिक करा। या ठिकाणी 3 ऑप्शन दाखवले जातील। पहिला जर तुमच्याकडे मतदान कार्डवरील नंबर असेल तर तो टाकू शकता। जर तुमच्याकडे नंबर नसेल किंवा हरला असेल तर शोधण्यासाठी तिसऱ्या पर्यायावर क्लिक करा। जर तुमच्याकडे जुना कार्ड असेल त्यावरील बारकोड किंवा QR कोड स्कॅन करून मिळवू शकता। याचबरोबर सर्च बाय डिटेलवर क्लिक करून आपले नाव टाकून आपले लोकेशन देऊन आपला मतदान कार्ड नंबर माहीत करून घेऊ शकता। आपण सर्च बाय मोबाईल हा ऑप्शन यूज करू, त्यावर क्लिक करा। आपले राज्य निवडा, आपला मोबाईल नंबर टाका, सेंड OTPवर क्लिक करा। आता आपला मोबाईल नंबरवरती OTP आला असेल तो टाका। सर्चच्या ऑप्शनवर क्लिक करा। आपल्यासमोर आपल्या मतदान कार्डवरील माहिती येऊन जाईल। तसेच आपला ई-पिक नंबरसुद्धा आला आहे। आता या नंबरचा स्क्रीनशॉट काढून ठेवा। येस आय हॅव ई-पिक नंबरला क्लिक करा। जो आपल्याला ई-पिक नंबर मिळालेला आहे तो टाका, राज्य निवडा आणि फेच डिटेलवर क्लिक करा। आपल्यासमोर मतदान कार्डवरील रेकॉर्ड आला आहे। प्रोसीड बटनावर क्लिक करा। एक OTP येईल तो मोबाईल नंबरवरती तो टाका आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड ई-पिक वर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपण बघू शकता आपल्या मतदान कार्डची कॉपी आलेली आहे। याला तुम्ही कुठे पण शेअर करू शकता, तसेच याची प्रिंट काढू शकता किंवा फोनमध्ये सेव्ह करू शकता। तर ही होती पूर्ण प्रोसेस। आपण या प्रोसेसनी आपला मतदान कार्ड डाउनलोड करू शकतो। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत। जय हिंद, जय महाराष्ट्र।